नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमालीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता चक्क मिथुन काकांची एंट्री होणार आहे. बिझनेस ट्रिपवरून ते परत येणार आहेत आणि जेव्हा त्यांना घडलेला प्रकार कळणार आहे तेव्हा ते असं काहीतरी करणार आहेत ना, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल प्रेक्षकांनो. तेव्हा आता न्यू इयर पार्टीमध्ये ते नक्की करणार काय आहेत हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ छोटासा आहे, खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की आता बऱ्याच दिवसानंतर मिथुन काका यांची एंट्री झालेली असते. ते आता त्यांच्या बिझनेस ट्रिपवरून परत आलेले असतात. घरामध्ये जे काही घडलं त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नसतं, काहीच कल्पना नसते. मानिनी बोलते, भाऊजी या बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता करते, असं म्हणत असते. त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन येते. तेव्हा मिथुन काका बोलतात, वा 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 वा, घरचा चहा पिऊन काय आनंद झालाय. पण याचबरोबर नंदिनीचे स्पेशल डोसे खायला मिळाले असते ना तर खूप मजा आली असती. पण हे ऐकून नंदिनीचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. तिची बोलतीच बंद झालेली असते. त्यावर मिथुन काका बोलतात, काय झालं, माझ्या सुना कुठे दिसत नाहीयेत? अच्छा, माहेरी गेल्यात का? तेव्हा मानिनी बोलते, ते भाऊजी, आणि अशा प्रकारे घडलेला सगळा प्रकार ती आता मिथुनला सांगते. आणि हे सगळं ऐकून मिथुन काकांना फार वाईट वाटलेलं असतं आणि तितकंच त्यांना हर्ट सुद्धा झालेलं असतं. ते बोलतात, वहिनी, अहो इतकी मोठी गोष्ट घडली आणि तुम्हाला कोणालाही मला एकदा सांगावं वाटलं नाही? जीवा तर माझ्या इतक्या जवळ आहे, त्याला एकदा सुद्धा या काकाला फोन करून सांगावं वाटलं नाही? मी कोणीच नाही आहे का तुमचा? तेव्हा मानिनी बोलते, हे बघा भाऊजी, तुम्ही गैरसमज करू नका. परिस्थितीच अशी आहे ना, तुम्हाला सगळं सांगण्या पलीकडे झालंय. पार्थची अवस्था, जीवाची अवस्था सांगण्या पलीकडे आहे. आपला पार्थ तर पूर्णपणे कोमेजून गेलाय. ना कोणाशी तो बोलतोय ना नीट खातोय, त्याचं कशातच लक्ष नाहीये. आणि या सगळ्यामध्ये माझं सुद्धा कशात लक्ष लागत नाहीये, त्यामुळे सांगायचं राहून गेलं. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे आता रम्या आलेली असते. रम्या जाम खुश असते. मिथुन बोलतो, रम्या काय झालं, आज भलतीच खुश दिसतीयस? तेव्हा रम्या बोलते, कधी आलास तू काका? तेव्हा मिथुन बोलतो, आत्ताच आलो. पण ही गोष्ट सांगितली नाहीस, इतकी खुश का दिसतीयस? तेव्हा रम्या बोलते, हल्ली ना माझा मूड खूप चांगला आहे, सगळं कसं चांगलं घडतंय. आणि हे ऐकून तर मानिनी मिथुन या दोघांचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. मानिनी चिडते आणि बोलते, काय ग रम्या, काय चांगलं घडलंय? तेव्हा रम्या बोलते, मामी, अगं ते ऑफिसमध्ये जरा चांगलं घडलंय ना म्हणून मी खुश आहे. आणि हां, मला नाश्ता नको, कारण मी आणि पार्थ एकत्र ऑफिसला चाललोय, तिथेच आम्ही नाश्ता करू. आणि त्यात काव्य नसल्यामुळे तिला पार्थच्या जवळ जाता येत असतं आणि याच गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. पण बरोबर त्याच वेळी दारावरती कोणीतरी येतं. बेल वाजते. मानिनी आता दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यातच पार्थ त्याच्या खोलीतून येतो. तो बोलतो, थांब बाई, बहुतेक माझं एक महत्त्वाचं पार्सल डिलिव्हर होणार होतं, तेच असणार आहे. थांब, मी दरवाजा उघडतो. आणि अशा प्रकारे तो आता दरवाजा उघडायला जातो. समोर पाहतो तर काय, काव्य असते. आणि काव्य चक्क बॅग घेऊन आता देशमुखांच्या घरी राहायला आलेली असते. पार्थ दरवाजा उघडतो आणि काव्याला पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. काव्य मात्र एकटक देशमुखांकडे बघत असते आणि बोलते, मिस्टर देशमुख, आजपासून ही काव्या पार्थ देशमुख इथेच राहणार आहे, तेही तुमच्या खोलीत. हे घ्या माझी बॅग. आणि आता मात्र पार्थचा देखील नाईलाज झालेला असतो. तो बॅग घेतो आणि तिकडून सरळ निघून जातो. पण हे सगळं जेव्हा रम्या पाहते तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती जोरातच ओरडते, काव्या, तू इथे कशी काय? तेव्हा काव्या बोलते, मी इथे कशी काय म्हणजे, हे माझं घर आहे आणि मी इथे कधीही येऊ शकते. आणि हां, ऑफिसला जायचं होतं ना तुला, तू एकटी जा. देशमुख कुठेच येणार नाहीये, ते आज इथेच थांबणार आहेत. आणि ऑफिसमध्ये जी काही मीटिंग हँडल करायची असेल ना, ती तुझी तू कर. आज देशमुख येणार नाहीयेत. आणि हा त्यांच्या बायकोचा फायनल शब्द आहे. आणि आता मात्र रम्याचं डोकंच फिरलेलं असतं. ती चिडते आणि तिकडून निघून जाते. काव्या तर मिथुन काकांच्या जवळ येते आणि त्यांना नमस्कार करते. तेव्हा मिथुन बोलतो, काव्या, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जे काय घडलं होतं ते मला कळालं. खरंच तुम्हा दोघींबरोबर फार वाईट घडलं, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता हा तुमचा मिथुन काका आलाय आणि तो आता उद्या काय करणार आहे ना, याची कुणी कल्पना देखील केली नसेल. पण मी तुम्हाला शब्द देतो, उद्या तुम्ही चौघेही एकत्र आला असाल. तेव्हा काव्या बोलते, काका, तुम्ही नक्की काय करणार आहात? तेव्हा मिथुन बोलतो, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट अशी आयडिया आली आहे. वहिनी, तुम्ही एक काम करायचं आहे, उद्या आपण आपल्या घरामध्ये न्यू इयरची पार्टी ठेवायची. काव्या तर आता इथे आलीच आहे, पण आता त्या पार्टीमध्ये आपल्याला नंदिनीला सुद्धा इन्व्हाइट करायचं आहे, कारण हे चौघे तिथे असणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा मानिनी बोलते, पण नंदिनी या घरामध्ये परत येईल असं तर मला वाटत नाही आहे. तेव्हा मिथुन बोलता, हो वहिनी, प्रयत्न करायला काय हरकत आहे, तुम्ही एकदा इन्व्हाइट करून तरी बघा. ती येणार नाही येणार हे तिच्यावर आपण सोडून देऊया. पण वहिनी, आपले प्रयत्न नाही कमी पडले पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही नंदिनीला इन्व्हाइट करा. यायचं की नाही हे तिचं ती बघून घेईल. आणि मग काय, मानिनी आता नंदिनीला फोन करते. इकडे आता जीवासुद्धा तिथे आलेला असतो नंदिनीच्या घरी 1 महिना राहण्यासाठी. तेव्हा आता मिथुन काकांनी सांगितल्याप्रमाणे
मालिनी नंदिनीला फोन करते आणि बोलते, नंदिनी उद्या आपल्या घरी न्यू इयरची पार्टी आहे, तुला यायचं आहे? तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी आई, मी नाही येऊ शकत. कारण मी जर तिथे आले तर 16 तारखेला जे काही घडलं होतं ना, ते एकाएकी सगळं माझ्या डोळ्यांसमोर येईल आणि मग मला प्रचंड त्रास होईल. आता तोच त्रास मला पुन्हा पुन्हा सहन करायचा नाही आहे. माझ्यात आता तेवढी क्षमताच नाही आहे, तेवढी ताकदच नाही आहे. मानिनी ठीक आहे बोलते, फोन ठेवते. तेव्हा काव्या बोलते, मानिनी काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मी माझ्या ताईला पूर्णपणे ओळखते. ती येणार म्हणजे 100% येणार आणि याची गॅरंटी मी घेते. तुम्ही आता तयारीला लागा. तेव्हा आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी न्यू इयरची पार्टी असते आणि ही जी पार्टी असते ती घरातल्याच लोकांसाठी असते, घरातलीच लोकं असतात. जीवा तर या पार्टीला आलेला असतो, पण अजून नंदिनीचा काहीच पत्ता नसतो. सगळेच आता आतुरतेने नंदिनीची वाट बघत असतात. विक्रम म्हणत असतो, मिथून मला नाही वाटत नंदिनी येईल, नाही यायची ती. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे नंदिनीची एंट्री होते. नंदिनीला पाहता सगळ्यांच्याच मुखावरती आनंद पसरलेला असतो. काव्या आता पळत पळत जाते आणि बोलते, काकू मी तुम्हाला म्हणाले होते ना माझी ताई येणार, बघा ती आली. आणि अशा प्रकारे आता काव्या तिला घेऊन येते आतमध्ये. अक्षरशः ती नंदिनीचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन येते. रम्याचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. पण नंदिनी तिथे आल्यावर पूर्णपणे ऑकवर्डनेस सगळीकडे झालेला असतो आणि जे काही घडलं त्यामुळे त्यांच्यामध्ये इतका ऑकवर्डनेस आलेला असतो की बासच. ते दोघे एकमेकांशी बोलायला देखील तयार नसतात. पण मिथून मात्र वातावरण चेंज करतो. तो बोलतो, नंदिनी थँक्यू सो मच, तू आलीस. पार्थ काव्या एकीकडे असतात तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा असतात. मिथून बोलतो, नंदिनी माझ्या शब्दाला तू मान देऊन आलीस ना, खरंच मला खूप छान वाटलं. नाही म्हणजे 16 तारखेला जे काही घडलं होतं त्याबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं. पण वहिनींकडून जेव्हा घडलेला प्रकार कळाला ना, तेव्हा फार वाईट वाटलं, अगदी मनापासून वाईट वाटलं. तेव्हा नंदिनी बोलते, काका प्लीज मला आता पुन्हा तो विषय नाही आहे. पार्टी पटकन उरकून घ्या, मला जायचं आहे, मी ते नाही थांबू शकत. तेव्हा मिथून बोलतो, नंदिनी अगं पार्टी तर एक बहाणा आहे. खरं तर मला तुम्हा सगळ्यांना एक सत्य सांगायचं आहे आणि हे सत्य सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, सत्य? कसलं सत्य काका? जीवाला तर पूर्णपणे धक्का बसलेला असतो की नक्की मिथून असं कोणतं सत्य सांगणार आहे. तेव्हा मिथून बोलतो, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते सगळ्यांनी नीट आणि लक्ष देऊन ऐका. खरं तर हे सत्य मला आधीच माहिती होतं. जीवानी काव्याचं लग्न आधी अफेअर होतं हे मला कधीच कळून चुकलं होतं. आणि जेव्हा मिथून काका हे सांगतात सगळ्यांनाच पुरता धक्का बसलेला असतो. तेव्हा मानिनी बोलते, भाऊजी अहो हे काय बोलताय तुम्ही, तुम्हाला खरंच हे आधी माहिती होतं? पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती? तेव्हा आता मिथून घडलेला सगळा प्रकार सांगतो. म्हणजे तो सर्वात आधी फार्म हाऊसवरती पोचल्यामुळे त्याला सगळं कळून चुकलं होतं. कारण तिथे त्याने काव्याने जीवाचे फोटो बघितले होते आणि हे फोटोज नंदिनी पार्थने बघू नये म्हणून तेच फोटो त्यांनी लपवून सुद्धा ठेवले होते. आणि नंतर जीवाला सुद्धा मी हाच सल्ला दिला होता की हे सत्य कोणाला कळू देऊ नकोस, तुला माझी शपथ आहे. खरं तर जीवा हे सगळं सांगायला निघाला होता नंदिनीला, पण मी त्याला माझी शपथ घातली आणि हे सत्य कोणाला सांगू दिलं नाही. या सगळ्यामध्ये काव्या आणि जीवाची खरं तर काहीच चूक नाही आहे. आणि तुम्हाला जर शिक्षा द्यायची असेल ना तर पार्थ आणि नंदिनी मला द्या, कारण मी त्यांना अडवलं. आणि अशा प्रकारे आता सगळा आळ त्याने स्वतःवरती घेतलेला असतो आणि चौघांचं नातं वाचवण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो. पण मिथून काकांनी सांगितलेलं हे सत्य ऐकून तिथे असणारे सगळे शॉक झालेले असतात, पूर्णपणे ब्लँक झालेले असतात. तेव्हा आता मिथून काकांनी सगळा आळ स्वतःवरती घेतलेला असतो आणि सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं यामध्ये जीवा किंवा काव्याची काही चूक नाही आहे. तेव्हा आता हे सत्य ऐकून पार्थ आणि नंदिनीचा निर्णय बदलेल का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो.